छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालाय। कैलासनगर भागातील कार्यालय अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचाच हा व्हिडिओ समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधली घटना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय एका अज्ञाताकडून चक्क जाळण्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली ही घटना आहे। निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही घटना, कारण अनेक ठिकाणी असंतोष पाहायला मिळतो आणि त्याच दृष्टीने थेट एखाद्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळलं जाते। अतिशय गंभीर अशी घटना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली ही घटना आहे। येऊन या ठिकाणी प्रचार कार्यालयाला एका आग लावली आणि या ठिकाणी काही नागरिक देखील झोपले असल्याची प्रतिक्रिया येथील जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी त्यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत उमेदवार स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, काय सांगाल, मध्यरात्री सुमारास तुमचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, कोणाकडनं कृत्य करण्यात आलेलं आहे, या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे? ती व्यक्ती अज्ञात होती। प्रयत्न का झाला, कशासाठी झाला, परंतु मी एवढं निश्चित सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती या ठिकाणी नंबर 1 ची आहे। त्या माध्यमातून कोणीतरी केलं असेल तर लोकशाही पद्धतीचा हा कुठेतरी चुराडा करण्याचा प्रयत्न आहे। हुकुमशाही इथं होऊ शकत नाही। अतिशय सौजन्यपणे आम्ही इथं सांगू इच्छितो की जे काही त्यांनी कृत्य केलंय, लोकशाही माध्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही रीतसर त्याच्यावरती कारवाई करणार व कुठल्याही दडपशाहीला आम्ही भूलथापांना बळी पडणार नाही।